विशेष सन्मान करूया। खूप चांगली साऊंड क्वालिटी आपण पाहिली आणि खूप चांगलं ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिलंय। डीजे ओमसाई रंजन साहित्य आणि आमचे मित्र आहेत त्यांचा शुभ सन्मान होतोय। आमचे दोन्ही स्कोरर या महेश वारिंगे आणि सिद्धार्थ वारिंगे 3 स्कोरर होते आमचे। तिन्ही स्कोरर आपण या सिद्धार्थ महेश लवकर या, लवकर प्लीज लवकर या आपण। सिद्धार्थ महेश ओके चला दोन्ही स्कोरर या आपण। आणि आज उसाटणे अड्ड्यामध्ये बिंजोडचा मानकरी झालाय पालेगावचा बादल, त्यासाठी त्यांचं आपण अभिनंदन करूया। थँक्यू योगेश। तर आपण आता वळूया मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत अंबरनाथचे युवा सेनेचे शहर अध्यक्ष सन्माननीय निशांत शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती। निशांत दादा पाटील आपण या, आपला विशेष सन्मान होते आमच्या स्पर्धेमध्ये समीर दादा देसाई यांच्या शुभ हस्ते। खरं तर भरपूर वेळ त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया। युवा नेता आपण पाहतो अंबरनाथ युवा सेनेचे शहर अध्यक्ष निशांत पाटील यांचा देखील शुभ सन्मान होता। थँक्यू। त्याचबरोबर मुकेश गांगुर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित विभाग प्रमुख, त्यांचा देखील शुभ सन्मान करूया। निशांतजी पाटील यांच्या समेत ते नेहमीच आपण त्यांना पाहिले आणि मुकेशजी गांगुर्डे साहेब देखील उपस्थित, त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय या आमच्या मुख्य व्यासपीठावरती। निशांत शेठ पाटील यांना विनंती करत आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा। त्याचबरोबर हरीश शेठ राऊत उद्योजक आमच्या या ठिकाणी उपस्थित झालेत। हरीश दादा या ठिकाणी उपस्थित झालेत गोल्डन मॅन, आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। अरे दादा आपण या, आपला देखील आम्ही विशेष सन्मान करतोय। उद्योजक हरीश शेठ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे। मायेची प्रेमाची उस्ताद शाळ आणि हे मोमेंट देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय। बघा सन्मान अजून एक राहिलाय बोलणार, जे आमचे मंडप डेकोरेटर रवी खोरे आपण या, कारण की सर्वांचा सन्मान होणं गरजेचं आहे। स्पर्धेमध्ये प्रत्येकाने मेहनत घेतली आहे। रविदादा खोरे मंडप डेकोरेटर्स यस येत आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। मंडप डेकोरेटर्स रविदादा खोरे यांचा शुभ सन्मान करतोय, त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया। खूप चांगला व्यासपीठ त्यांनी आम्हाला निर्माण करून दिला आणि रविदादा खोरे यांचा देखील शुभ सन्मान होतोय। थँक्यू सो मच। सर्वांचा या ठिकाणी सन्मान झालाय, तर आपण एक सन्मान राहिलाय योगेश मडवी, आमचे गुरुवर्य योगेश मडवी सरांना देखील विनंती करूया आपण या। रायगड ठाण्याचा आवाज आपण ऐकला, नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये हिंदी आणि मराठीचे जबरदस्त समालोचक योगेशजी मडवी सर यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय। थँक्यू सो मच योगेश मडवी। तर या ठिकाणी आपण सोनूचा सन्मान करूया। खरं 4 दिवस सातत्याने डॅशिंग समालोचक म्हणून भूमिका त्यांची असते या स्पर्धेमध्ये। याच गावचे सुपुत्र आहेत आमचे शिष्य सोनू बांगर यांचा सन्मान इथे केला जातोय। खूप चांगली मेहनत करत गावाची स्पर्धा अभिमानानं करत नेहमीच त्याचं योगदान असतं। सोनू बांगर यांचा देखील सन्मान। तर अनंत महाराज मस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। हरिभक्त पारायण अनंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया। थोडंसं थांबवतोय, दोन्ही संघ चारही संघ आपण समोर यायचं लगेच, थोडासा वेळ तुमचा जरूर जाईल कारण मान्यवर उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत।
RS कंपनी अर्थातच राहुल सौदागर यांचा देखील शुभ सन्मान केले। आपण देखील या राहुल सौदागर आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। राहुल सौदागर यांचा देखील शुभ सन्मान होते आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचा देखील विशेष आभार मी व्यक्त करतोय। बळीरामजी कोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। बळीरामजी कोळेकर आपण देखील या हरिभक्त पारायण बळीरामजी कोळेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। आणि त्याचबरोबर आमचे बंटी पाटील यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। जांभेली गावचे आमचे पुलाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतात, कारण की आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव, पाहुण्यांचा आदर सत्कार करा आणि ती परंपरा स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते आणि शुभ सन्मान होत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती। फुलाजी काका पाटील यांचा शुभ सन्मान होतोय, त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करेल। तदनंतर संजय सर या ठिकाणी उपस्थित आमचे संजय सर गायकवाड आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। या पण संजय सर गायकवाड या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय आमच्या स्पर्धेमध्ये। त्याचबरोबर मदनजी वांगर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। समीदादा देसाई यांच्या शुभासे हा देखील शुभ सन्मान करतोय। थोडासा वेळ घेतोय, प्रेक्षक वर्ग हरकत नाहीये। आणि शेवटचा अंतिम अजून एक सन्मान असेल, आमचे सुभाष मामा वारिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। कैलादादा मस्कर आपण देखील या कैलादादा मस्कर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। कैलादादा मस्कर या पण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। शुभ सन्मान या ठिकाणी होतात, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यामुळे थोडासा वेळ जातोय। कैलादादा मस्कर यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय। थँक्यू सो मच, सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया। आणि आता वळला होता आपण प्राइज सेरेमनीकडे। तर एकदा स्पर्धा जर आवडली असेल तर श्रीराम क्रिकेट संघ, श्रीराम मस्कर प्रतिष्ठान पालेगाव यांच्यासाठी एकदा जरा जोरदार झाल्या। स्पर्धा फार चांगली राहिली बुलेट बाईक या स्पर्धेमध्ये आणि आता देतो आम्ही पारितोषिक। सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या समोर या। सर्व मान्यवर आमचे सर्व बसले बघा, प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही, सर्व या आपण प्लीज विनंती असेल सर्वांनी यायचं आहे। सर्व मान्यवर आपण या, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे प्राइज सेरेमनी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांची नावं घेणं शक्य नाही, त्यामुळे आपण सर्वजण या। जागा भरपूर आहे, अजूनही मागे या, थोडेसे आपण थोडे मागे या, प्लीज ऍडजस्टमेंट करा। तर आता देण्यात होतो आपण सर्वप्रथम स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर, अर्थातच ज्यांना खूप चांगल्या क्षेत्ररक्षण स्पर्धेमध्ये केला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब या ठिकाणी दिला जाईल। चला लगेच आपण जितेश मस्कर आमचे दीपक ट्रॉफी आपण आणून ठेवायचे, जे प्राइज असतील सर्व आणून ठेवा आपण वरती। स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब जातो ज्याच्यासाठी असेल ते प्राइज समोर आणा आपण। प्राइज समोर द्या, बोला ना, प्राइज समोर द्या प्लीज, प्राइज समोर द्या प्लीज, समोर दाखवायचं आपण। तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू। संघ आहे नेवाळीपाडा
आणि खेळाडू आहे जयेश जाधव ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला जयेश आपण या लगेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयेश जयेश नाहीये विजय येत आहेत. चला हरकत नाहीये त्यांचे मेंबर विजय येत आहेत. बॅकग्राऊंड देऊन रेडी ठेवायचे. सागर जोरदार तालीने आपण स्वागत करूया. नक्कीच समीर दादांच्या आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय या ठिकाणी ब्रँडेड शूज आणि त्याचबरोबर ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी जयेश जाधव ठरलाय स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. डीजे सागर सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यानं तब्बल 8 विकेट कॅरी केल्या. संघ आहे गावदेवी भाल आणि खेळाडू आहे विनोद मडवी ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. डीजे दक्ष बायले यांच्याकडे नक्कीच आम्हाला प्रिज या ठिकाणी दिले गेले आणि त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. सागर बॅकग्राऊंड येऊ द्या प्लीज. विनोद मडवी येत आहे त्या ठिकाणी सर्वांनी हात लावायचे. तो ठरला विनोद. अनेक सरस स्पर्धा तू खेळत आलाय. तत्पूर्वी आपण पाहिले गे तर तू सांगत होता मला की आमचा संघ या ठिकाणी यावर्षी थोडासा इन्फॉर्म मध्ये नव्हता, परंतु आज भली मोठी स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये तुला खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय. काय सांगशील स्पर्धेबद्दल आणि स्वतःबद्दल? सर्वप्रथम मी माझ्या टीमचा आभार मानतो. माझा बॅकफूटला म्हणजे बॉलिंग चालत नव्हती तरी पण मला संधी दिली माझ्या टीमनी. स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगशील? अनेक सरस स्पर्धा तू खेळत आलाय आणि या विभागातील आपल्याच विभागातील स्पर्धा आहे. थोडक्यात स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे छानच होतो. थँक्यू सो मच. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज विनोद मडवी. विनोद फ्रीज घेऊन जायचा मित्रा. चला चला दोघे जण आपले कोणतरी मेंबर या आणि फ्रीज घेऊन जा. रतन मानेकर. येस रतन. साऊंडच्या बाजूला कोणी थांबू नका प्लीज. साऊंड टॉपच्या बाजूला कोणी थांबू नका. चौथं प्राइज स्पर्धेतील चौथं प्राइज असेल. संघ आहे रोख रक्कम या ठिकाणी 25,000 रुपये आणि ब्युटिफुल अशी ट्रॉफी. संघ आहे जय हनुमान नेवारीपाडा. चौथ्या क्रमांकाचा मानकरी. आपण देऊया. संघ आहे गावदेवी दायसर या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 25.
चला लगेच आपण या दहिसर संघ या ठिकाणी येतो आणि त्यांना रस्ता द्या आपण. दहिसर संघ ठरल्या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन टीम दहिसर संघ. चला जागा ऍडजस्ट करायची आपण, कारण सर्व खेळाडू येत आहेत आणि थोडस ऍडजस्टमेंट आपण करायचं आहे. दहिसर संघ स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी याच डीजे सागर. कॉंग्रॅच्युलेशन, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि त्यांना देतो आपण रोख रक्कम 25 आणि हे ब्युटिफुल अशी ट्रॉफी. डीजे पण द्वितीय क्रमांकाचा मानकरी विराट 11 भाल संघ ठरलाय. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी यायचं आपण संघ गावदेवी विराट 11 भाल. आणि त्यांचं आपण करूया अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. आणि खरं त्यांना गावदेवी बाल संघ या ठिकाणी खूप चांगला खेळ त्यांचा राहिला स्पर्धेमध्ये आणि तेच तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी. यस डीजे या ठिकाणी देणार आहोत. विजय कोळेकर कुठे असतील तर विजय आपण विजय कोळेकर या आपण विजय. संघ आहे चॅम्पियन इज द चॅम्पियन. जियान्स 11 चेंज द गेम. वडवली बी संघ चॅम्पियन. स्वागत करा टाळ्यांनी चेंज द गेम वडवली संघाचा. डीजे अभिनंदन टीम जियान्स 11 चेंज द गेम वडवली बी संघ ठरलाय चॅम्पियन. त्यांना देतो आपण ब्युटिफुल ट्रॉफी आणि रोख रक्कम. स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 1 लाख रुपये देऊन आपण सन्मानित करतोय चेंज द गेम वडवली बी संघाला. अभिनंदन टीम चेंज द गेम वडवली बी संघ. तर आता देऊया आपण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज
ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी आणि LED टीव्ही या ठिकाणी दिली जाईल, ती आम्हाला मिळाली आहे. जितेश सचिन करे साहेबांकडे ती टीव्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्यांच्याच माध्यमातून टीव्ही आली आहे, त्यांचं विशेष आभार आपण व्यक्त करूया. तर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, एकूण त्याच्या धावा होते 64, टोटल विकेट होते त्याचे 4 आणि टोटल पॉइंट होतात त्याचे 84. कोण असेल खेळाडू? बेस्ट बॅट्समॅन कोणता खेळाडू असेल गेस करायचा आहे. संघ आहे GH11 चेंदगे मडवली बी आणि खेळाडू आहे ऋतिक पाटील ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. 64 धावा त्याच्या पूर्ण पॉइंट होतात, 64 धावा आणि 4 विकेट, टोटल 84 होते आणि ऋतिक पाटील ठरला या ठिकाणी आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज. जोरदार झाला ऋतिक साठी. डीजे सागर संवाद साधू. ऋतिक अनेक साऱ्या स्पर्धा तू खेळत आलाय, सध्या तरी आपण पाहिले गेलं तर तू या स्पर्धेमध्ये देखील तुझा परफॉर्मन्स चांगला राहिला, परंतु अंतिम मुमेंटला थोडासा ठिकाणी तुझ्या धावा कमी झाल्या, तरी की तुला उत्कृष्ट फलंदाज किताब मिळत आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. आम्ही चॅम्पियनसाठीच गेलो, कारण का सिरीजचं काय तेवढं माहीत नव्हतं. नक्कीच आम्ही टीम चांगली परफॉर्मन्स करते प्रत्येक टुर्नामेंटला. आम्ही सकाळी खूप मोठी टुर्नामेंट हरलो होतो, ती साईडला ठेवून आम्ही या टुर्नामेंटला जोशात केलो आणि चॅम्पियन झालो. शेवटचा प्रश्न असेल ऋतिक, स्पर्धा कशी वाटली आणि कसं आयोजन नियोजन वाटलं? या आयोजनाला एकच नाव आहे, बुलेट ट्रॉफी. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी निघण्याचा प्रयत्न करतो. हे होते या ठिकाणी ऋतिक पाटील. अभिनंदन ऋतिक, ठरलाय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. कॉंग्रॅच्युलेशन ऋतिक. लेदर क्रिकेटर आहे तो, खूप चांगला खेळाडू आहे आणि तेवढा चांगला आदर्श त्याने घेतलाय आणि तोच खेळाडू ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. चला आता देणार आहोत आपण मालिकावीर आणि सर्व मान्यवर आता या ठिकाणी येतील. बुलेट वरती कोण बसणार हा प्रश्न आता सर्वांना आहे. बुलेट बाईक स्वप्नातील कोणता खेळाडू आपल्या घरी जाऊन जाणार? आज या ठिकाणी पण पाहिले गेलं तर खूप चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिला, सर्वांनी खेळ फार चांगला केला आणि खऱ्या अर्थानं सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण देखील या समोर या. चला आमचं कापरी शेती मित्रमंडळ पालेगाव सर्व या आपण आणि आमचे सर्व मान्यवर या. बुलेटच्या बाजूला आपण थांबायचे, सर्वांनी येऊन थांबायचं प्लीज. या आपण या खाली आता समीर दादा आपण देखील या. समीर दादा देसाई आपण या. सर्व या कापरी शेती संपूर्ण मित्र परिवार, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, आपण सर्वांनी या प्लीज. बघा लहान मुलं आपण मागे जा प्लीज, मागे जा. आपण मागे थांबायचं थोडस, सर्वांनी या. किरण मामा आपण देखील यायचंय या खाली. जितेश मस्कर आपण या. सर्व या. बघा प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाहीये, त्यामुळे आपण या. बुलेट आपल्या घरी कोणता खेळाडू घेऊन जाणार? कारण सातत्याने 4 वर्ष आपण पाहिली की मलंग विभागामध्ये ती बुलेट राहिली. आज मात्र या ठिकाणी कोणता खेळाडू या ठिकाणी घेऊन जाईल ही बुलेट बाईक? स्वप्नातील बाईक या ठिकाणी दिली जाईल. समीरदादा देसाई आणि पंडितदादा वारिंग यांच्या माध्यमात आणि कापरी शेती मित्रमंडळ पालेगाव यांच्या वतीनं स्पर्धा आपण पाहिली आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं नक्कीच आकर्षण मॅन ऑफ द सिरीज आपण देऊन सन्मानित करणार आहोत. गेस करायचं आहे स्पर्धेतील मालिकावीर कोणता खेळाडू असेल? राहुल नाहीये, अजून एक खेळाडू राहुल नाहीये, राहुल घरी गेला. चला स्पर्धेतील मालिकावीर संघ आहे चेंदगे. नाहीये चेंदगे बडवली नाहीये. थँक्यू. संघ आहे गावदेवी दहिसर आणि खेळाडू आहे अभिनंदन राहुल. बुलेट बांधकरी ठरलाय बुलेटचा.
बघा राहुल ठरलाय स्पर्धेतील मालिक अबीर, कारण त्याच्या एकूण धावा होत्या आपण पाहिलं गेलं तर 95 आणि 1 विकेट होती. टोटल बेस पॉइंट 100 होते त्याचे आणि तोच खेळाडू ठरलाय मालिक अबीर. चला आपण त्याला चावी देखील द्यायची आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले. सर्व मान्यवरांच्या शुभ असे. राहुल 1 मिनिट गेअर टाकशील आणि गाडी पुढे जाईल. तर आपण राहुलशी थोडासा संपर्क साधू. जागा नाहीये 1 मिनिट फक्त मला पुढे येऊ द्या. 1 मिनिट फक्त. चला राहुल या ठिकाणी आपण थोडस त्याच्याशी संपर्क साधणार आहोत. राहुल, खऱ्या अर्थानं अनेक साऱ्या तू स्पर्धा खेळलाय, पण तुला बाईक देखील मिळाली असेल किंवा अनेक सारी पारितोषिके मिळाली असतील. खऱ्या अर्थानं आज तुझं देखील स्वप्न होतं आणि त्याचं स्वप्न पुरे झालंय का? कारण मालिक अबीरसाठी बुलेट बाईक तुला मिळाली आहे. सर्वप्रथम कसं फील करतोयस? सर्वप्रथम तर चांगलं फील करतोय आणि माझी बुलेट असून माझ्या स्वप्नातली बाईकच होते. आणि गावकऱ्यांचा आणि टीमचा मला फुल सपोर्ट होता. त्यांची मुलं चांगला खेळ गेलो, पण थोडा अंधारामुळे पाहिजे तसा खेळ नाही झाला माझ्याकडनं. त्याच्यामुळे थोडी माफी मागतो, पण नेक्स्ट टाइम चांगला खेळ गेलो. अजून एक प्रश्न असेल राहुल, सर्वप्रथम बुलेट घेऊन जाणार त्यावेळेस मात्र कोणाला बसून घेऊन शकते? तुझं लग्न झालंय? अगोदरच पोरं नको, लग्न झालंय का गर्लफ्रेंड आहे? कोणाला घेऊन जाशील? 2 मुलं आहेत का? येस, क्या बात आहे. आणि आता तर शक्य नाही, एक पुढे एक मागे. चला रामश्याम, सर्वप्रथम यांना तू घेऊन जाणार आणि स्पर्धेबद्दल काय म्हणशील राहुल आणि कशी स्पर्धा वाटली? स्पर्धेबद्दल सांगू तेवढं कमी आहे. एवढी चांगली स्पर्धा तर मुश्किलमध्ये असं मोजून म्हणजे बघायला भेटते. आणि बुलेटचं मला तर वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इथेच बघायला भेटते. अभिनंदन राहुल, खरोखरच वक्तव्य केलं. बुलेट ठेवणं फार कठीण असतं मित्र. अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या, 4 व्हीलर पाहिल्या, 2 व्हीलर पाहिल्या, परंतु 2 व्हीलर बुलेट बाईक कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण पाहिली नाही आहे. एकदा जोरदार त्याला कापशेती मित्रमंडळ आणि समीरदादा देसाई आणि पंढरदादा वारिंग यांच्यासाठी थँक्यू सो मच. सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. राहुलचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन, त्याला आपण ही बुलेट देऊन सन्मानित करतोय. चला लहान मुलं आपण बाजूला प्लीज. येस, नक्कीच आपण सर्वांचा आभार प्रदर्शन व्यक्त करणार आहोत, कारण स्पर्धेसाठी सर्वांनीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे आपण आमचे विजय कोळेकर असतील, त्याचबरोबर आमचे संतोष थोरबे असतील, त्यानंतर आमचे दीपक मानेरकर असतील, भोलानाथ मस्कर, महेश मस्कर असतील, नरेश मामा मारिंगे असतील, अक्षय देसाई असतील, आमचे वैभव थोरबे असतील, बिंदास सेलार, त्याचबरोबर शिवाजी कोळेकर, नरेश मस्कर, जितेश मस्कर असतील, त्याचबरोबर